नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी आकारित मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 विषय मराठी। यामध्ये सर्वात पहिले आपण विद्यार्थ्याचं नाव लिहायचे आणि शाळेचं नाव लिहायचे। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे चला तर सुरू करूया आजचा पेपर। यामध्ये पाहायचं आहे प्रश्न क्रमांक पहिला, त्यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, एकूण 4 यामध्ये 1 भारतभूच्या शिरी कोणाची हिमशिखरे डोलतात। त्यानंतर 2 हास्य आणि अश्रू यांची भाषा लेखकाच्या मते कोणती भाषा आहे। त्यानंतर 3 पंडित नेहरूंच्या मते भारत माता म्हणजे काय। आणि 4 म्हातारा व तरुण वेळ घालवण्यासाठी काय करत होते। यांची आपण उत्तरे पाहूयात। यामध्ये उत्तर पहिलं, भारतभूच्या शिरी कोणाची हिमशिखरे डोलतात। उत्तर, भारतभूमीच्या शिरी हिमालयाची हिमशिखरे डोलतात। कोणाची हिमशिखरे डोलतात विद्यार्थी मित्रांनो? तर हिमालयाची हिमशिखरे डोलतात। यानंतर 2 हास्य आणि अश्रू यांची भाषा लेखकांच्या मते कोणती भाषा आहे। उत्तर, हास्य आणि अश्रू यांची भाषा म्हणजेच देशबांधवांची समरस होण्याची भाषा आहे। यानंतर यामध्ये 3 पाहायचं आपण, पंडित नेहरू यांच्या मते भारतमाता म्हणजे काय। उत्तर, पंडित नेहरू यांच्या मते भारतमाता म्हणजेच भारतातील सर्व लोक होय। त्यानंतर 4 म्हातारा व तरुण वेळ घालवण्यासाठी काय करत होते। उत्तर, म्हातारा व तरुण वेळ घालवण्यासाठी नाटकाची रिहर्सल करत होते। ठीक आहे, तर ते काय करत होते? नाटकाची प्रॅक्टिस किंवा रिहर्सल करत होते। यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2 आणि अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा, एकूण 2 गुण। त्यामधील पहिला, भारतभूचे डॅश रंगले चढवूनी उंच निशाण। तर उत्तर, भारतभूचे स्वप्न रंगले चढवूनी उंच निशाण। आणि 2 हातात डॅश घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजेच देशाचे देखील देशावर प्रेम होय। तर उत्तर, हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजेच देखील देशावर प्रेम करणे होय। यानंतर ब, आकृत्या पूर्ण करा। 1 महात्मा गांधींनी सांगितलेल्या प्रेमाची 2 वैशिष्ट्ये। उत्तर, पहिला सक्रियता आणि 2 सद्बुद्धता। तर इत्यादी महात्मा गांधींनी सांगितलेल्या प्रेमाची 2 वैशिष्ट्ये आहेत। यानंतर यामध्ये 2 तरुण प्रवासी व म्हातारा प्रवासी यांची नावे। उत्तर, तरुण प्रवासी याचे नाव राजा गोसावी आणि म्हातारा प्रवासी यांचे नाव शरद तळवलकर हे यांचे नावे होते। तर यामध्ये तरुण प्रवासी व म्हातारे प्रवासी यांचे नावे होते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे। ठीक आहे। यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 3, खालील समान अर्थाचे जोड शब्द तयार करा, उदाहरणार्थ पालन आणि पोषण। तर यामध्ये 1 दंगा, दंगाचं काय येईल तर दंगा मस्ती। त्यानंतर 2 धन दौलत, तर धन दौलत। त्यानंतर ब पाहायचं आहे, तर विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा, एकूण 2 गुण। त्यामध्ये पहिलं समता विषमता आणि 2 आनंद दुःख। क, खाली दिलेल्या शब्दाचे तक्त्यात वर्गीकरण करा, एकूण 2 गुण। देश, मुले, रेल्वे, भूमी, पाणी, आई, मुलगा, हवा। तर यामध्ये पुल्लिंगी शब्द आहे देश आणि मुलगा। त्यानंतर स्त्रीलिंगी शब्द आहे आई, रेल्वे, भूमी आणि हवा। आणि नपुंसकलिंगी शब्द आहे मुले व पाणी इत्यादी यामध्ये शब्द आपल्याला देण्यात आलेले आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालील तक्ता पूर्ण करा। तर यामध्ये शब्द, मूळ शब्द व सामान्य रूपे आपल्याला लिहायचे आहे। तर सोन्याचे, तर यामध्ये मूळ शब्द आहे सोनं आणि सामान्य रूप आहे सोने। त्यानंतर 2 आईने, यामध्ये मूळ शब्द आहे आई आणि सामान्य रूप आहे तर आई या शब्दाचा आईच होतो। यानंतर यामध्ये ब, यामध्ये खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा। 1 पंचायत होणे, यावर्षी सहलीला जायचे नाही असे सरांनी म्हटले, मात्र सर्व विद्यार्थ्यांची पंचायत झाली। आणि 2 कचाट्यात सापडणे, तर कचाट्यात सापडणे म्हणजेच काय याचा आपल्याला अर्थ कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे। आणि व्हिडिओ आपल्याला आवडला, आपल्याला व्हिडिओ उपयोगी पडला किंवा नाही पडला हे आपण कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, आपला हा सराव पेपर असणार आहे। धन्यवाद।